आज आपण आहोत मुंबईच्या घाट बॉडी ऑफ इंडियाचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. मोठ्या प्रमाणात बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो. बुद्धविहार आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. बुद्धविहार आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. बुद्धविहार वाचलंच पाहिजे, वाचलंच पाहिजे, वाचलंच पाहिजे. सर्वप्रथम आम्ही सर्व कार्यकर्ते एकत्र आलो होतो. कारण असंच आहे, घाटकोपर पंतनगर येथील सारनाथ बुद्धविहार जे आहे, या बुद्धविहाराच्या अवतीभोवती जे बांधकाम चालू आहे, ते बांधकाम आज कित्येक वर्ष बांधकामामुळे आमचं बुद्धविहार त्यांना अडचणीत होतं. ते म्हणून त्या अडचणीवर अतिक्रमण करून ते बुद्धविहार त्या ठिकाणाहून गायब करण्यात आलेलं आहे. माननीय आमदार परागभाई शाह यांनी या बुद्धविहारासाठी एक विशेष निधी दिला होता. ह्या ठिकाणच्या नगरसेविका माननीय सौ राखीताई जाधव यांनी हा निधी नाकारून मी या ठिकाणी 3 मजल्याची इमारत बनवून मी बुद्धविहार बनवणार असं सूचित केलं होतं. पण आज त्या ठिकाणी हे अतिक्रमण झाल्यानंतर, हे बिल्डिंगचं काम चालू झाल्यानंतर या ठिकाणी एकही बुद्धविहाराची मूर्ती हटवून त्या ठिकाणी एक छोटंसं असं 10 बाय 10चं बुद्धविहार बांधून दिलं. कारण ह्या ठिकाणी जे प्रोग्राम होत होते, मोठे प्रोग्राम, लग्नासारखे प्रोग्राम होत होते, आज एवढं मोठं बुद्धविहाराचं 100 फुटाचं बुद्धविहार आज फक्त 10 बाय 10चं बुद्धविहार आलेलं आहे. यासाठी आमच्या बौद्ध समाजामध्ये असंतोष आहे की आमचं बुद्धविहार हे कुठे आहे. त्यामुळं आम्ही राखीताई जाधव यांना पुन्हा एकदा यांच्यावर गुन्हा दाखल करून हा कोणता प्रकार आहे, कारण दृष्टी बिल्डर जो आहे, दृष्टी बिल्डर जगदाळे यांनी ह्या डेव्हलपमेंटचं काम घेतलेलं आहे. यांच्यामार्फतच हा सर्व गैरव्यवहार चाललेला आहे असं प्रथमदर्शी दिसण्यात येत आहे. तुम्ही कोणाकडे हे तक्रार केली? आम्ही आज प्रथमदर्शनी पंतनगर पोलीस ठाणे येथे आपली तक्रार नोंद केली आहे. पोलिसांनी काय म्हणलं, काय सांगितलं? पोलिसांनी सांगितलं की आता आचारसंहिता चालू आहे, इथे निवडणुकीचे वारे चालू आहेत, आम्ही निवडणुकीमध्ये व्यस्त आहोत, तुम्ही निवडणुकीनंतर आम्हाला भेटा, आम्ही याच्यावर कारवाई करू. म्हणजे तुम्हाला नाही भेटलं नाही, बुद्धविहारच्या बदले बुद्धविहार भेटलं, तर पुढची प्रक्रिया तुमची काय? बुद्धविहाराच्या बदले आम्हाला बुद्धविहार भेटला नाही तर आम्ही रिपब्लिकन जनता पूर्ण रस्त्यावर उतरून तीव्र असं आंदोलन करू. माननीय रामदासजी आठवले साहेब यांना आम्ही कळवलं होतं, पण ते सतत निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये व्यस्त असल्या कारणामुळे त्यांच्याशी जास्त काही चर्चा करण्यात आली नाही. पण आम्हाला माहिती आहे माननीय रामदासजी आठवले साहेब अशा जे प्रकार आहेत, ह्या प्रकाराला विरोध कधी करत नाहीत. बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो. बुद्धविहार आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. बुद्धविहार आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. बुद्धविहार वाचलंच पाहिजे, वाचलंच पाहिजे, वाचलंच पाहिजे.